नवले पुलाजवळ पुण्यातील पुन्हा एकदा अपघात झालाय। 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अपघातात काही जण किरकोळ जखमी झालेत, मात्र गाड्यांचं प्रचंड नुकसान झालंय। पुन्हा एकदा पुण्यातील या बहुचर्चित नवले पुलावर अपघात झाल्याची माहिती समोर येते। या अपघातात 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्यात। या अपघातात काही जण किरकोळ जखमी झालेत, मात्र गाड्यांचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती समोर येते। 3 दिवसांआधीच नवले पुलावर भीषण अपघात झाला होता आणि यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि त्यानंतर स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या पुलाची पाहणी केली होती। काय खरं तर बंदोबस्त, काय उपाययोजना करता येतील यावर देखील चर्चा झाली होती। मात्र पुन्हा एकदा आज या ठिकाणी अपघात झाल्याची माहिती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जात आहेत। अमोल, काय सविस्तर माहिती? काही वेळापूर्वीच हा अपघात झालेला आहे आणि 3 दिवसापूर्वी ज्या ठिकाणी अपघात झालेला होता तिथंच हा अपघात झालेला आहे। मुळामध्ये आपण पाहतो की जो नवले पुलाची इथं तीव्र स्वरूपाचा उतार आहे, तिथेच गाड्या आहेत त्या भरधाव वेगाने पुढे येतात आणि आताही अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे। एक मोठा ट्रक जो आहे तो मोठ्या वेगाने त्या ठिकाणावरून आला आणि त्यांनी पुढे जे वाहनं होती 4 चाकी, त्या वाहनांना थेट तो जाऊन धडकलेला आहे। याच्यामध्ये 3 जी वाहनं होती त्या 3 वाहनांना या ट्रकने धडक दिलेली आहे आणि त्यामुळे यामध्ये 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। हा अपघात होताच तो जो कंटेनर चालक आहे, जो पळून चाललेला होता, त्याला स्थानिकांनी पकडलं आणि आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची मेडिकल चाचणी ही सुद्धा केली जात आहे। त्यांनी काही मद्यप्राशन केलेलं होतं का याचा सुद्धा तपास केला जातोय। त्याचबरोबर जो कंटेनर आहे, हेवी ट्रक होता, त्याचे ब्रेक फेल झालेले होते का याची सुद्धा तपासणी केली जाणार आहे। खरं तर मुळात 3 दिवसापूर्वी जो अपघात घडलेला होता त्यानंतर नवले पुलाजवळ, जिथून कात्रज बोगद्यापासून हा नवले पुलाचा परिसर सुरू होतो, तिथं वेग मर्यादा आहे ती NHAI कडून आखण्यात आलेली होती। म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास ऐवजी 30 मीटर प्रति तास या वेगाने वाहनं चालवावीत, म्हणजे वाहनांचा वेग हा कमी करावा याचे दिशादर्शक आहेत ते सुद्धा तिथं लावण्यात आलेले होते। नाहीतर 5,000 रुपयाचा दंड केला जाईल असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता हा जो अपघात झालेला आहे तो नेमका कोणत्या कारणामुळे झालेला आहे? जो कंटेनर होता त्याचे ब्रेक फेल झालेले होते का चालकाचं प्रसंगासावधान नव्हतं, हे सुद्धा आता तपासात समोर येईल। पण या अपघातामुळे 3 ते 4 वाहनं यामध्ये अपघातामध्ये नुकसान झालेलं आहे आणि किरकोळ जखमी झालेले आहेत। जीवितहानी कोणती या अपघातामध्ये झालेली नाहीये। निश्चित, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नवले पुलाजवळ पुन्हा एक भीषण अपघात झालाय। 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्याची प्राथमिक माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।